हॅलो स्टुडंट्स. तर आपला नॉन कॉन्सन्ट्रेटिंग कलेक्टर्समधला मध्ये दोन टाईप्स आहेत, लिक्विड फ्लॅट प्लेट कलेक्टर आणि फ्लॅट प्लेट सोलर एअर कलेक्टर. तर लिक्विड फ्लॅट प्लेट कलेक्टर आपलं कंप्लीट झालेलं आहे. तर आता आपला हा दुसरा टाईप आहे, तर फ्लॅट प्लेट सोलर एअर कलेक्टर. बुकचं यूज एक करून एवढ्यासाठी सांगत आहे कारण की आता आपल्या टर्मिनला जवळजवळ फक्त 20 डेज राहिलेले आहेत. ठीक आहे, आणि आपली क्लास टेस्ट पण जवळ आलेली आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला डायग्रॅमकडून डायरेक्टली सांगू शकत नाही, पण ठीक आहे, डायग्रॅम आपण बुकमधला बघितला काय आणि मी हाताने ड्रॉ केला काय एकच होणार आहे, त्यामुळं त्याचा काही एवढा फरक इश्यू नाही आहे. ठीक आहे, तुम्ही हाताने हे बघून ड्रॉ करू शकता, तसंच मी पण हातानेच ड्रॉ करणार आहे. एक्सप्लेनेशन जे आहे आपल्याला ते तुम्हाला सिम्प्लिफाईड वेमध्ये सांगणं हाच एक टीचरचं काम असते. ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगायला आता सुरुवात करत आहे. तर फ्लॅट प्लेट सोलर एअर कलेक्टर म्हणजे काय, तर आपण ही कन्स्ट्रक्शन आहे आता जे तुम्हाला दिसते की नाही, मागचा लिक्विड फ्लॅट प्लेट कलेक्टरचं आणि फ्लॅट प्लेट सोलर एअर कलेक्टरचं वर्किंग दोन्हीचं पण सेमच आहे. फक्त कन्स्ट्रक्शन जर बघितला तर कन्स्ट्रक्शन जरा डिफरंट आहे. इथं हे आहे लिक्विड फ्लॅट प्लेटचं कन्स्ट्रक्शन आणि हे आहे फ्लॅट प्लेट सोलर एअर कलेक्टरचं कन्स्ट्रक्शन. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय होतं, द एअर इज सर्क्युलेटेड इन कॉन्टॅक्ट विथ ब्लॅक रेडिएशन ॲब्सॉर्बिंग सरफेस व्हेअर अँड एअर स्ट्रीम इज हिटेड. ठीक आहे, हे ब्लॅक रेडिएशन जे आहेत त्याच्यामधून ही ॲब्सॉर्बर प्लेट आहे. ठीक आहे, हे ॲब्सॉर्बर प्लेटमधून काय होतं, तर एअर सर्क्युलेट होतं. काय, द यूज ऑफ एअर ॲज अ वर्किंग फ्लुइड इन अ फ्लॅट प्लेट कलेक्टर एलिमिनेट्स द नीड ऑफ हीट एक्सचेंजर. म्हणजे काय, एअरचं यूज आपण जर वर्किंग फ्लुइड म्हणून फ्लॅट प्लेट कलेक्टरमधून यूज केलं तर आपल्याला हीट एक्सचेंजरची गरज लागत नाही. इट ऑल्सो इलिमिनेट्स काय, अजून काय आपल्याला लागत नाही, तर बोथ फ्रीजिंग अँड करोजन प्रॉब्लेम्स ॲज इन लिक्विड फ्लॅट प्लेट कलेक्टर विथ मेटल ट्यूब्स. म्हणजे लिक्विड फ्लॅट प्लेट कलेक्टरमध्ये फ्रीजिंग आणि करोजनचा जो प्रॉब्लेम होता, करोजन म्हणजे काय, तर गंजणे. ठीक आहे, गंजणे. आणि फ्रीजिंग म्हणजे काय, फ्रीजमध्ये काय होत असतं तेच त्यालाच म्हणतात फ्रीजिंग. ठीक आहे, तर तुम्हाला एवढी लहान नाही आहे की फ्रीजमध्ये काय होतं माहीत नाही, कोल्ड होत असतं, त्याच्यामध्ये बर्फ होत असतो. ठीक आहे, ते फ्रीजिंग, त्याला म्हणतात फ्रीजिंग. ठीक आहे, तशा प्रकारचं जे फ्रीजिंग होतं कशामध्ये, फ्लॅट प्लेट सोलार एअर कलेक्टरमध्ये होत नाही. कशामुळं, तर एअर सर्क्युलेट झाल्यामुळं. ठीक आहे, वर्किंग फ्लुइडमधून. तर आणि इथं काय लिहिलं आहे आपल्याला, पॅसेज थ्रू एअर फ्लोज हॅज लार्ज क्रॉस सेक्शन एरिया. म्हणजे जिथून एअर फ्लो होतो, ठीक आहे, तो एअर फ्लो होतो तो पॅसेज काय असतो, तर खूप मोठा असतो. त्यामुळे काय होतं, इट रिड्युसेस प्रेशर लॉस ॲक्रॉस द कलेक्टर. त्यामुळे कलेक्टर म्हणजे काय, जिथून आपली सनलाईट ॲब्सॉर्ब केली जाते. ठीक आहे, ते त्याला म्हणतात कलेक्टर. तर त्याच्या अक्रॉसचे प्रेशर असतं, म्हणजे प्रेशर येत असतं ते रिड्यूस होतं. ठीक आहे, एअर फ्लो झाल्यामुळं. जर एअर तटली गेली एअर कुठं पण, तर तिथे काय तयार होणार, तर प्रेशर तयार होणार आहे. वर्किंग प्रिन्सिपल इज सेम ॲज दॅट ऑफ लिक्विड फ्लॅट प्लेट कलेक्टर. तर वर्किंग प्रिन्सिपल जे पण तुम्हाला सांगितलं, जर मागचं लेक्चर तुम्ही बघितलं नसेल तर बघा. ठीक आहे, परत आपल्याला एक्सप्लेन करायला परत लिक्विड प्लेटचं वर्किंग आणि परत एकदा ह्या व्हिडिओमध्ये पण जर मी एक्सप्लेन करत बसलो तर आपला व्हिडिओची लेंथ मोठी होणार आहे. ठीक आहे, तर वर्किंग प्रिन्सिपल इज सेम ॲज लिक्विड फ्लॅट प्लेट कलेक्टर. तर दोन्हीतला डिफरन्स काय आहे, आता ह्याचं आणि ह्याचं वर्किंग दोन्हीचं पण सेमच आहे, काहीच बदल नाही आहे. मेन डिफरन्स फक्त लिक्विड फ्लॅट प्लेट आणि एअर कलेक्टरमध्ये काय आहे, तर मोड ऑफ हीट ट्रान्सफर बिटवीन द ॲब्सॉर्बर प्लेट अँड द हीट ट्रान्सफर फ्लुइड. तर मोड ऑफ हीट ट्रान्सफर बिटवीन कशामध्ये होतं, तर ॲब्सॉर्बर प्लेट, ह्याच्यामध्ये ॲब्सॉर्बर प्लेटमध्ये होतं, अँड द हीट ट्रान्सफर फ्लुइड. आणि हीट ट्रान्सफर फ्लुइड हा तेवढा दोन मेन डिफरन्सेस आहे. ठीक आहे, आता ह्याचा मग फक्त मोड ऑफ हीट ट्रान्सफरमध्ये काय होतं, बिटवीन एअर ॲब्सॉर्बर अँड हीट ट्रान्सफर फ्लुइड. ठीक आहे, हा तेवढा डिफरन्स आहे. ॲप्लिकेशन काय आहेत आपल्याला, तर ॲप्लिकेशन्स काय आहेत, तर ड्राईंग ॲप्लिकेशन्स अंडर कंट्रोल्ड कंडिशन्स, स्पेस हिटिंग, प्लॅस्टिक इंडस्ट्री, हिटिंग ऑफ बिल्डिंग्स. ठीक आहे, ड्राईंग ॲप्लिकेशन अंडर कंट्रोल्ड कंडिशन त्यासाठी यूज केलं जातं. स्पेस हिटिंग म्हणजे तुम्हाला सांगितलं, स्पेस हिटिंग म्हणजे काय सांगा बघूया. मी आधीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तर स्पेस हिटिंग म्हणजे आणि एकदा सांगतो, तर जे आपल्या रूममध्ये हिटिंग करतो आपण, म्हणजे जर समजा तुम्ही एखाद्या बर्फाळ प्रदेश म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये गेला तर तिथं रूममधलं टेम्परेचर पण खूप कमी असतं. ठीक आहे, तर त्या ठिकाणी म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसच्या खाली जातं, पूर्ण थंडी वाजत असते. तर तशा वेळेला आपल्याला रूम हिटिंग करण्यासाठी, म्हणजे रूममध्ये हीट निर्माण व्हावी आणि आपल्याला थंडी वाजू नये म्हणून रूम हिटिंगसाठी आपण यूज करतो. तसंच प्लॅस्टिक इंडस्ट्रीमध्ये आपण यूज करतो.
आणि आपण हिटिंग ऑफ बिल्डिंग्स म्हणजे बिल्डिंगमध्ये पण हिटिंगसाठी आपण हे कशाला यूज करतो. ॲडव्हान्टेज ऑफ फ्लॅट प्लेट कलेक्टर काय आहे, तर दे हॅव द ॲडव्हान्टेज. ठीक आहे, ॲडव्हान्टेज ऑफ युझिंग बोथ डायरेक्ट अँड डिफ्यूज सोलर रेडिएशन. तर आपण डायरेक्ट रेडिएशन आणि डिफ्यूज रेडिएशन हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे. कुठे शिकवलेलं आहे बघा, हे डायरेक्ट रेडिएशन आणि हे आहे इथून इकडे जातं म्हणजे कशाला तरी तटून रिफ्लेक्ट होऊन जातं, त्याला म्हणतात डिफ्यूज रेडिएशन. आणि डायरेक्ट रेडिएशन म्हणजे सनपासून जे आपल्याला डायरेक्ट मिळतं त्याला म्हणतात डायरेक्ट रेडिएशन. ठीक आहे, तर हे त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहे, तर आपण दोन्ही पण यूज करू शकतो, बोथ डायरेक्ट आणि डिफ्यूज सोलर रेडिएशन पण यूज करू शकतो. दे डू नॉट रिक्वायर ओरिएंटेशन टुवर्ड्स द सन. ठीक आहे, त्याला ओरिएंटेशन टुवर्ड्स सनला ची काही गरज म्हणजे दे डू नॉट रिक्वायर नाही आहे, लागत नाही आहे. ठीक आहे, दे रिक्वायर लो मेंटेनन्स म्हणजे मेंटेनन्स आपल्याला कमी लागतो. कॉस्ट आपल्याला लो कॉस्ट आहे, ह्याची कॉस्ट लो आहे. कन्स्ट्रक्शन सिम्पलर दॅन कॉन्सन्ट्रेटिंग रिफ्लेक्टर म्हणजे कन्स्ट्रक्शन इज सिम्पलर म्हणजे काय आहे, कन्स्ट्रक्शन इज सिम्पल आहे कॉन्सन्ट्रेटिंग रिफ्लेक्टर्सपेक्षा. तर आता डिसॲडव्हान्टेजेस किंवा लिमिटेशन्स काय आहेत ऑफ फ्लॅट प्लेट कलेक्टरचे, तर ह्याचं वेट आहे ते हेवी इन वेट, काय वेट जास्त आहे. सुटेबल फॉर लो टेम्परेचर ॲप्लिकेशन्स अप टू 100 डिग्री सेल्सिअस लाईक वॉटर अँड स्पेस हिटिंग. ठीक आहे, तुम्हाला मी डायरेक्ट बुकमधलं शिकवत आहे त्याचं कारण सांगितलं स्टुडंट्स. ठीक आहे, तर कारण की आपल्याकडे टाईम कमी आहे आणि सगळं लिहून देण्यापेक्षा डायरेक्ट बुकमध्ये काय आहे प्रत्येक आता हे डिसॲडव्हान्टेज मी हाताने लिहिले काय आणि बुकमधले वाचून दाखवले काय, काहीच बदलणार नाही आहे त्यामध्ये. ठीक आहे, सुटेबल फॉर लो टेम्परेचर ॲप्लिकेशन्स अप टू 100 डिग्री सेल्सिअस लाईक वॉटर अँड स्पेस हिटिंग. 100 डिग्री सेल्सिअसपर्यंतचे जे ॲप्लिकेशन्स आहेत म्हणजे काय, तर आपण वॉटर हीट करण्यासाठी किंवा स्पेस हीट करण्यासाठी, स्पेस हीटचं आत्ताच मी आता सांगितलं रूम हीटिंग करण्यासाठी आपण यूज करू शकतो. नॉट सुटेबल फॉर लार्ज स्केल पॉवर जनरेशन म्हणजे आपल्याला जर मोठ्या अमाऊंटमध्ये जर पॉवर जनरेट करायची असली तर आपण अशा ठिकाणी आपण हे यूज करू शकत नाही. स्मॉल टेम्परेचरसाठी आपण हे यूज करू शकतो. ठीक आहे, स्मॉल पॉवरसाठी आपण यूज करू शकतो. कलेक्टर ग्लास सरफेस अँड रिफ्लेक्टर सरफेस कलेक्ट्स डस्ट डर्ट अँड मॉइश्चर. काय, तर हे काय करतात, डस्ट डर्ट आणि मॉइश्चर जे आहेत, जे कलेक्टर म्हणजे काय असतं, हे वरचं जे असतं तिथून आपली काय म्हणतो आपण त्याला, तिथून आपली सनलाईट जी पडते. ठीक आहे, ते आता एन्व्हायरमेंटच्या वरतीच असतं. ठीक आहे, आपण कुठं ठेवतो हे सगळं, कुठं ठेवतो आपण म्हणजे मोठ्या मोठ्या बिल्डिंगच्या वर हे ते ठेवतो. ठीक आहे, रेसिडेंटल किंवा अपार्टमेंटच्या वर, इंडस्ट्रीच्या वर असतं, मग तिथं काय सगळं उघडंच असतं, त्यामुळे ह्याच्यामध्ये डर्ट डस्ट जाऊ शकतो. ठीक आहे, डर्ट डस्ट आणि मॉइश्चर जाऊ शकतं. मॉइश्चर म्हणजे धोका, मॉइश्चर म्हणजे सोलर कलेक्टर्स आर नॉट रेस्ड अँड दे आर इन्स्टॉल्ड ॲट फिक्स्ड अँगल सो देर इज अ लॉस ऑफ पॉवर कलेक्शन. म्हणजे काय, हे आपण एका ठिकाणी असं फिक्स करून ठेवलेलं असतं, त्यामुळे सनची समजा इथं आपण हे फिक्स करून ठेवलं तर सनलाईट इथून उघडून ईस्टकडून वेस्टकडं आपला सन जाणार आहे, समजा ईस्टकडून वेस्टकडं, तर इथं असते त्यावेळेला सन इथं कमी लाईट पडणार, इथं असते त्यावेळेला कमी लाईट पडणार, ज्यावेळी इथं जाईल त्यावेळेला पूर्ण लाईट पडणार. ठीक आहे, आणि इकडं जाईल त्यावेळेला पण कमी थोडी इथंपर्यंत लाईट पडेल, इकडं जाणार नाही, एवढ्या भागामध्ये जाणार नाही, असं काहीतरी होणार. त्यामुळे सोलर कलेक्टर्स आर नॉट ट्रॅक्ड, दे आर इन्स्टॉल्ड ॲट फिक्स्ड अँगल सो देर इज लॉस ऑफ पॉवर कलेक्शन. म्हणजे काय होणार, जेव्हा असं वरती असणार बरोबर आणि इथं आपली सोलर कलेक्टर आहे त्यावेळेलाच पूर्ण लाईट पडणार, इकडं किंवा इकडं असते त्यावेळेला पडणार, खरं कमी अमाऊंटमध्ये पडणार. ठीक आहे, हे कलेक्टर आहे आपलं समजला, इथं सन आहे म्हणून समजा, तर इथनं पडताना कमी पडणार, इथनं पडताना व्यवस्थित पडणार, इथनं पण अगदी पडताना उगवलाय सूर्य इथंपर्यंत जाऊस्तोपर्यंत हे जरा कमी पडणार, इथं गेल्यावर जरा जास्त पडणार. हे झालं आपलं फ्लॅट प्लेट कलेक्टर म्हणजे काय. आता आपलं कॉन्सन्ट्रेटेड सोलर पॉवर CSP प्लांट्स कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ पॉवर टॉवर, पॅराबोलिक ट्राफ आणि पॅराबोलिक डिश, फ्रेशनल रिफ्लेक्टर्स म्हणजे काय आपण बघायचं. तर कॉन्सन्ट्रेटिंग सोलर पॉवर प्लांट ह्याच्यामध्ये काय येतं, तर कॉन्सन्ट्रेटिंग सोलर पॉवर प्लांट यूज मिरर or lenses to concentrate a large area of sunlight onto a receiver and concentrated light is converted into heat. ठीक आहे, हा कलेक्टर आहे. आपण पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलेलं हा सन आहे, हे सनचे सोलर रेडिएशन्स आहे. हे असं लाईट पडल्यासारखं दाखवण्यापेक्षा त्याने सोलर रेडिएशन म्हणजे इथून सनची जी लाईट पडते त्यालाच म्हणतात सोलर रेडिएशन. आणि ती कुठं कलेक्ट होतात रे, इथं कलेक्ट होतात. ठीक आहे, ह्याला कलेक्टर म्हणतात आणि इथं कलेक्ट होतात ते. ठीक आहे, इथंपर्यंत मी तुम्हाला पहिल्यांदा इथे शिकवताना आपल्याला डायरेक्टली तुम्हाला छोटा डायग्राम होता, त्यामुळे तुम्ही पहिले लेक्चर बघा म्हणतो मी तुम्हाला. हा कलेक्टर आहे आणि हा सन आहे, फक्त एवढंच दाखवलेलं आहे इथं. ठीक आहे, आणि इथनं पुढचं इलेक्ट्रिसिटी तयार होते असं आपल्याला दाखवलेलं आहे. ठीक आहे, इथून सन आणि इथं कलेक्टर एवढंच दाखवलेलं आहे. त्यामुळे पहिल्याच्या लेक्चर करा, एवढंच मला सांगितलं. नाही केला तर तुमचाच तोटा आहे.
सन आहे, सोलर रेडिएशन. आता इथं मोठा ह्याचा डीपली सांगितलेलं आहे. इथं पुढं आहे कॉन्सन्ट्रेटर, इथं रिसिव्हर, इथं हीट, ठीक आहे. इथं थर्मल स्टोरेज आणि कलेक्टरपासून कन्व्हर्जनला आणि इलेक्ट्रिसिटी तयार झाली इथं. आणि ही ग्रीड म्हणजे आपण ट्रान्समिशन लाईन कनेक्टिंग टू ग्रीड सिस्टीम, म्हणजे ग्रीडपासून हे टावर्स आहे, ठीक आहे. इथून आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळणार, आपल्या ट्रान्समिशनद्वारे आपल्याला मिळणार, ठीक आहे. दिस हीट इज यूज्ड टू ड्राईव्ह स्टीम टर्बाईन कनेक्टेड टू इलेक्ट्रिकल पॉवर जनरेटर अँड जनरेट्स इलेक्ट्रिसिटी. आपल्याला जी सनपासून ही कलेक्टरला मिळतं आणि काय कलेक्टर कॉन्सन्ट्रेटरला येतं, रिसिव्हरला येतं, हीट निर्माण होते. हे थर्मल स्टोरेजमध्ये स्टोअर केलं जातं, ठीक आहे. आणि हे आपलं कन्व्हर्जन केलं जातं कशामध्ये, तर सन एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये, ठीक आहे. आणि ती इलेक्ट्रिसिटी आपल्याला ग्रीडला दिली जाते आणि ग्रीड थ्रू आपल्याला मिळते, ठीक आहे. दिस हीट इज यूज टू ड्राईव्ह स्टीम टर्बाईन्स. स्टीम टर्बाईन ड्राईव्ह करण्यासाठी आपल्याला ही आपण दिस हीट इज यूज टू ड्राईव्ह स्टीम टर्बाईन कनेक्टेड टू इलेक्ट्रिकल पॉवर जनरेटर. म्हणजे काय करतो आपण, तर ह्याच्यापासून जी आपल्याला हीट मिळते त्यापासून आपण स्टीम बनवतो. आणि स्टीम म्हणजे कशापासून स्टीम बनवतो, तर पाण्यापासून स्टीम बनवतो, ठीक आहे. हे एवढं तुम्हाला माहीतच असेल. पाण्यापासून जी स्टीम मिळते आपल्याला, ती स्टीम आपण काय करतो, टर्बाईनला देतो. टर्बाईन काय करतो, टर्बाईन ज्यावेळेला ही स्टीम जेव्हा टर्बाईन फिरवते त्यावेळेला आपल्याला इलेक्ट्रिकल पॉवर मिळते, ठीक आहे. आणि इलेक्ट्रिकल पॉवर म्हणजेच काय झालं, जनरेट इलेक्ट्रिसिटी झाली आपली, एवढंच दिलेलं आहे. ही आपल्याला ह्या सनपासून जी हीट मिळणार, इथे हीट मिळणार, इथून जाणार हे कॉन्सन्ट्रेटर, ह्या रिसिव्हर, त्यापासून हीट निर्माण झाली, इथे हीट स्टोअर केली झाली. ही स्टोअर केलेली हीट सन एनर्जी म्हणजे सनलाईटची जी सोलर एनर्जी आहे त्याचं कन्व्हर्जन केलं जातं इलेक्ट्रिसिटीमध्ये. आणि ही इलेक्ट्रिसिटी काय तशीच ठेवणार आहेत काय, नाही, ही ग्रीडला दिली जाणार. आपल्याला यूज करायसाठीच तर आपण हा एवढा कारभार केलेला असतो, त्यामुळे ही ग्रीडला मिळणार आणि ग्रीड थ्रू आपल्याला मिळणार, ठीक आहे. इंटिग्रेशन ऑफ सोलर power plant with thermal energy storage system can be used to generate electricity during cloudy days and for hours after sunset or before sunrise. This feature makes it flexible and partially dispatchable. म्हणजे काय, आपल्याला ही एवढी प्रोसेस आपण का करतो, डायरेक्ट फोटोवोल्टाईक सिस्टीम आहे. कॉन्सन्ट्रेटिंग कलेक्टरची करायची काय गरज होती बाबा आपल्याला, की आपल्याला जर सोलर एनर्जी डायरेक्ट आपल्याला मिळत होती, काय डायरेक्ट सन एनर्जी इंटू काय कशामध्ये इलेक्ट्रिसिटीमध्ये निर्माण करत होते, तर आपण हे कॉन्सन्ट्रेटिंग कलेक्टर का लावले असतील, तर त्याच्यामागं पण काय तर कारण आहे. उगाच कोण टाईमपास करण्यासाठी नाही आहे इथं, ठीक आहे. तर कशासाठी आपण यूज करतो, तर इथं हे कारण त्यांनी इथं दिलेलं आहे. तर आपण ही जी जनरेट झालेली इलेक्ट्रिसिटी आहे ती आपण क्लाउडी डेज म्हणजे ज्यावेळेला फोटोवोल्टाईक सिस्टीममध्ये काय होतं, ज्यावेळेला क्लाउडी डेज म्हणजे ज्यावेळेला ढगाळ वातावरण असतं, ठीक आहे, विंटरचा सीझन असतो, त्यावेळेला आपण इलेक्ट्रिसिटी जास्त निर्माण करू शकत नाही. किंवा आपण सनसेटनंतर आपण इलेक्ट्रिसिटी यूज करू शकत नाही जास्त प्रमाणात, ठीक आहे. किंवा बिफोर सनराईज आपण यूज करू शकत नाही. पण आपण ही जी मिळालेली म्हणजेच काय म्हणतो आपण इलेक्ट्रिसिटी आहे, आपण ती स्टोअर करून ठेवू शकतो आणि आपण ती यूज करू शकत असतो. हा ह्याचा ॲडव्हान्टेज आहे, ठीक आहे. तेवढ्यासाठी आपण कॉन्सन्ट्रेटिंग सोलर पॉवर प्लांट यूज करतो. कॉन्सन्ट्रेटिंग सोलर पॉवर सिस्टीम विथ कंपोनंट्स इज शोन इन फिगर 3.3.5. इथं आपल्याला ही डायग्राम दाखवली आहे, त्यावेळेस हे सांगितले त्यांनी ॲज शोन इन फिगर म्हणून कॉम्पोनंट सहित, ठीक आहे. हे जे कॉम्पोनंट काय काय आहेत ते दाखवलेले आहे तिथे. खूप सोपं आहे मित्रांनो, तुम्ही व्यवस्थित जर एकदा लक्ष देऊन ऐकला नाही तर तुम्हाला कळणार आहे. फक्त सन आता अनेकदा रॅपिड फायर राऊंडमध्ये मी तुम्हाला सांगतो, सनची एनर्जी आहे ती सोलर रेडिएशन म्हणजे किरणं, एक कलेक्टर म्हणजे त्या प्लेटमधून त्याच्यावर पडणार सोलर एनर्जी आणि तिथून कलेक्ट केली जाणार, कॉन्सन्ट्रेटरमध्ये जाणार, त्यानंतर ही रिसीव्ह केली जाणार, त्याचं रूपांतर हीटमध्ये होणार, इथं स्टोअर केलं जाणार आणि जेव्हा आपल्याला पाहिजे त्यावेळेला कन्व्हर्जन केलं जाणार, त्याचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिसिटीमध्ये केलं जाणार. इलेक्ट्रिसिटी ही आपल्याला ट्रान्समिशन अँड ही ग्रीडला दिली जाणार. ग्रीड म्हणजे काय, ट्रान्समिशन लाईन कनेक्टिंग टू ग्रीड ह्याला दिली जाणार आणि आपल्याला ती मिळणार, ठीक आहे. फ्रॉम फिगर 3.3.5 इट इज ऑब्झर्व दॅट कॉन्सन्ट्रेटिंग सोलर पॉवर प्लांट कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स. 2 पार्ट्स जे आहेत ते कुठले 2 पार्ट आहेत. वन विच कलेक्ट सोलर एनर्जी अँड कन्वर्ट्स इन टू हीट एनर्जी अँड अनादर कन्वर्ट्स हीट एनर्जी इन टू जनरेट इलेक्ट्रिकल पॉवर. पहिली कुठली आहे, सोलर एनर्जी कन्वर्ट्स इन टू हीट एनर्जी. सोलर एनर्जी हीट एनर्जीमध्ये जाणार, म्हणजे सोलर एनर्जी आहे ती हीट एनर्जीमध्ये जाणार. हिथनं तुम्हाला मी सांगितलं कलेक्टर का नाही, हीट एनर्जीमध्ये जाणार. आणि त्यानंतर हीट एनर्जी झाल्यावर काय करणार, हिथनं हीट एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये जाणार, इलेक्ट्रिकल पॉवर तयार करण्यासाठी जाणार, म्हणजेच इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करण्यासाठी जाणार. आता हे जे टाईप्स पडतात, ठीक आहे, 4 टाईप्स आहेत हे कशाचे, CSPचे, ठीक आहे. टाईप्स ऑफ सोलर पॉवर प्लांट म्हणजे CSP लिहिले. पॅराबोलिक ट्रफ सिस्टीम, पॉवर टॉवर सिस्टीम, पॅराबोलिक डिश सिस्टीम, फ्रेशनल रिफ्लेक्टर सिस्टीम. हे तर खूप सोपे आहेत मित्रांनो, आपण ते पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे.